आता हे बघा मुलांना, इकडे 2 होते ना, मग आपण याला 2 लावले इकडे 2, कारण इकडे 2 पाहिजेत. मग ते 2 लावल्यानंतर आता Na 2 झाले, ऑक्सिजन पण 2 झाले आणि हायड्रोजन पण 2 झाले. याच्यात आलं लक्षात. तिसरं, चेक वेदर द इक्वेशन 10, हे पहिलं 10⁻1 आहे, म्हणजे 10चा पहिला घातांक हे दाखवले, इज बॅलन्स ऑर नॉट. आता तुम्हाला ते चेक करायचंय हे बॅलन्स आहे की नाही. आता बघू बरं, इथे 2 आहेत सोडियम, इथे 2 आहेत का? आहेत. इथे किती ऑक्सिजन आहेत? हे 2 आणि हे 4, याचे 4, म्हणजे 4 आणि 2 किती झाले? 6. इथे 6 आहेत का? इथे 4 आणि इथे तर एकच आहे, म्हणजे 5 आहेत. हे आहे का? नाही. आता इथेच आपला विषय संपला, म्हणजे ते बॅलन्स नाहीये. वी फाइंड दॅट इक्वेशन 10⁻1 is not balanced as the number of oxygen and hydrogen atoms are unequal on the two sides. आता बघितलं आपण ऑक्सिजनच, ऑक्सिजन इकडे 6 आहेत, इकडे 5च आहेत. माझं ते बॅलन्स असंतुलित झाले. मग फर्स्ट बॅलन्स द हायड्रोजन नंबर ऍज इट रिक्वायर्ड स्मॉलर फॅक्टर. पहिले काय करायचं? हायड्रोजन बघायचे. आता इकडे हायड्रोजन किती? इकडे 2 आहेत आणि इकडे 2, म्हणजे 4 झाले. इकडे किती आहे? 2च आहे, मग अजून 2 लागतील. मग 2 आणण्यासाठी पहिले हायड्रोजनला आपल्याला 2ची गरज आहे ना, मग 2 हायड्रोजन त्याच्यात ऍड करायचे. म्हणजे अप्लाय अ फॅक्टर 2 टू द प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग द इक्वेशन 10. मग आता इकडे 2 पाहिजेत ना, इकडे 2 एक्स्ट्रा पाहिजेत ना. इकडे तर ऑलरेडी आहेत 4, पण इकडे नाही आहेत ना. मग इकडे 4 आणण्यासाठी आपल्याला इकडे 2 असल्यामुळे अजून 2 ऍड करावे लागतील, तेव्हा आपले 4 होतील. 2 आणि 2 4. इथे ऑलरेडी 2 आहेत, पण आपल्याला 4 पाहिजेत, मग अजून 2 ऍड करावे लागतील. मग 2 ऍड करताना काय होईल हे बघा, 2NaOH H2SO4. इकडे 2 लावतोय ना आपण, इथे 2 लावायचे फक्त आपल्याला. कुठे? इथे 2 लावायचे. आले मग 2 गुणिले 2 4, म्हणजे 4 झाले हायड्रोजन. चेक वेदर द इक्वेशन. आता हे काय झालं? 10.1 हे 10.2, वरचं 10.1 हे 10.2. मग चेक वेदर द इक्वेशन 10⁻2 इज बॅलन्स ऑर नॉट. आता हे बघायचं हे बॅलन्स झालंय का. आता मोजू बरं इकडचं. इकडे 2 हे सोडियम आहेत, इकडे 2 आहे. इकडे 2 ऑक्सिजन आहेत आणि इकडचे 4, म्हणजे हे 6 झाले. इकडे 6 आहेत का? हे 4 आणि हे 2, हे पण झाले 6. नंतर इकडचा हायड्रोजन, सॉरी, इकडचे 2 हायड्रोजन आणि म्हणजे 2 आणि 2 4, इकडे 4 झाले का? हे 2 4 झाले. समजलं हे बॅलन्स आहे की नाही? झालं बॅलन्स. सगळे इकडे जेवढे आपण जे एलिमेंट्स यूज केलेत ना बाळांनो, जे मूलद्रव्य इथे यूज केलेत ना, त्यांचा जेवढा नंबर इकडे तेवढाच नंबर तिकडे पाहिजे, तेव्हा ते बॅलन्स होतं, म्हणजे तेव्हा ते संतुलित होतं. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काहीच नाही बघायचं. चेक वेदर द इक्वेशन 10⁻2 इज बॅलन्स ऑर नॉट. आता चेक करायचं हे संतुलित आहे की नाही. इट्स सीन दॅट द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ऑल एलिमेंट्स आर इक्वल ऑन द बोथ साइड. आता लक्षात येते आपल्या की ह्या साईडला आणि त्या साईडला, म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इक्वल नंबर ऑफ ऍटम्स दिसतात, म्हणजे बाजूंची संख्या, बाजूंना मूलद्रव्यांची अनुसंख्या ही सारखीच दिसते. इट मीन्स दॅट केमिकल इक्वेशन, म्हणजे हे 10⁻2 हे काय झालं? इज बॅलन्स, म्हणजे हे संतुलित आहे. आता इकडचे कुठलेच एलिमेंट जास्त नाही आणि इकडचे कुठलेच कमी नाही, हे दोन्ही सारखे. तिकडे जेवढे नंबर आहेत तेवढे तिकडे पण आहेत. मग कसं लिहायचं ते? राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन अगेन्स्ट. म्हणजे आता हे चेंज केलेलं होतं ना, मग याच्यात काय चेंज झाला तर तो खाली लिहायचा. हे सगळं लिहिलं, समजलं? हे आपलं फायनल आलं, अंतिम संतुलित समीकरण आलं. मग इन दिस वे अ बॅलन्स इक्वेशन इज ऑब्टेन फ्रॉम अन अनबॅलन्स इक्वेशन बाय अप्लाइंग प्रॉपर फॅक्टर्स टू अप्रोप्रिएट रिएक्टंट और प्रोडक्ट सो ॲज टू बॅलन्स द नंबर ऑफ इच एलिमेंट इन स्टेप. म्हणजे अशा प्रकारे पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अनुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिकारक उत्पादक किंवा उत्पादकाला योग्य तो सहगुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरण संतुलित समीकरणात मिळतात. समजलं? हे कसं मिळालं? आता तुमचं डोकं लावायचं. आयडेंटिफाय द रिएक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ इक्वेशन 6. आता शोधायचं 6 इक्वेशन कुठे बरं? कोणतं आहे? 6वं. हे बघा, हे 6वं, हे व्हेजिटेबल ऑइलचं जे आपण शिकलो आजच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर इन दिस रिएक्शन व्हेजिटेबल ऑइल अँड हायड्रोजन गॅस आर द रिएक्टंट्स वाईल वनस्पती घी इज अ प्रोडक्ट. आता याच्यात काय होतं त्या इक्वेशन मध्ये? तर वनस्पती ऑइल म्हणजे वनस्पती तेल, व्हेजिटेबल तेल, हे काय होतं? तो होता रिएक्टंट. आणि इकडचा तो जो मी आलेला होता व्हेजिटेबल घी, ते काय होतं? वनस्पती तूप, हे काय होतं? प्रोडक्ट. आलं लक्षात? राईट डाऊन द स्टेप इन द बॅलन्सिंग इक्वेशन. मग तुम्हाला आता
हे दिलेलं आहे N2G प्लस H2G इज गिव्स, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे हे जरी ऍड केले तेव्हा हेच मिळतं आणि हे जरी ऍड केलं तेव्हा हेच मिळतं, म्हणजे रिव्हर्सिबल आहे. हे दोन्ही ऍड केलं तर हेच मिळेल आणि याच्यातून पण हेच बनेल. आलं लक्षात? ह्याला म्हणतात रिव्हर्सिबल रिॲक्शन. ती कशी आहे रे? पण ती जरी मिळेल तरी आपल्याला त्याच्यात काहीतरी चेंज करावे लागतील. तर तो चेंज मी तुम्हाला लिहून देते. कसं करावं लागेल ते? N2 प्लस H2 रिव्हर्सिबल 2NH3. आता बघा इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे N2 2 आहेत, इथे N2 2 आहेत, इथे 2 आहेत, पण इथे हायड्रोजन एक्स्ट्रा झाले ना बाळांनो. आलं का लक्षात? मग इथे हायड्रोजन किती झाले? 3. 3 दुने 6. इथे 6 हायड्रोजन झाले, इथे तर 3, इथे तर 2च आहेत. मग 2 आहेत, मग अजून आपल्याला किती लागतील? तिथे इथे 6 असल्यामुळे इथे 2 आहेत, इथे 4 लागतील. मग 3 दुने 6, मग इथे 3 ऍड केला म्हणजे झालं हे बॅलन्स इक्वेशन. राईट डाऊन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला आता हे करून दाखवायचं, तुम्हाला स्वतः करून दाखवायचं हे. We can saw that in the chemical reaction, reactant get converted into new substance called product. आणि आपण हेच बघितलंय की रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिकारकांपासून नवीन पदार्थ म्हणजे उत्पादने मिळतात, हे आपण पाहिले आहे. ड्युरिंग द सम केमिकल बॉन्ड्स इन द रिएक्टंट ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म ॲज टू ट्रान्सफॉर्म द रिएक्टंट्स इंटू प्रोडक्ट. म्हणजे काही हे होताना अभिकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व काही नवीन रासायनिक बंध तयार होतात. काही बॉन्ड ब्रेक होतात, काही नवीन फॉर्म होतात. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द टाइप्स ऑफ रिॲक्शन इन डिटेल. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं डिटेल काय त्याचा सखोल अभ्यास करायचा आहे की कुठले बॉन्ड ब्रेक होतात आणि कुठले नाही होत आणि कुठला नवीन सबस्टन्स तयार होतो. ठीक आहे.